पूजेचा फोटो जे काही तुम्हाला नमस्कार. आपण आत्ताच त्यांना आज तारीख 28/5/2025 आहे आणि आता यांच्या सगळ्यांना आपण फ्लॅट दिलेला आहे आणि त्यांची आज वास्तुशांतीची पूजा झालेली आहे. तर त्यांना विचारलं की त्यांना कसं वाटलं आपला व्यवहार आणि कशी आहे वास्तू आणि कसं आपण त्यांना बसवलं. माझ्याविषयीचा फीडबॅक ते 2 मिनिटात देतील. तर मी सांगू इच्छिते की मी भुगाव, बावधन या एरियात खूप फ्लॅट्स बघितले, सगळीकडे फ्लॅट बघितले, अंडर कन्स्ट्रक्शन्स बघितले, रिसेल बघितले, सगळीकडे बघितले, पण मला माझ्या मनासारखा फ्लॅट हा कधीच भेटला नाही. मग नेटवर सर्च करताना अमोल सरांचं नाव भेटलं. तुम्हाला विश्वास नाही वाटणार, मी रात्री 10:30 वाजता त्यांना फोन केला होता, पण त्यावेळेस सुद्धा त्यांनी फोन केला आणि म्हणले मला मी गाडी चालवतोय, तुम्हाला घरी गेल्यावर फोन करतो. घरी गेल्यावर त्यांनी जेवता जेवता मला फोन केला आणि मला म्हटले की मॅडम माझ्याकडे आहे चांगल्या प्रॉपर्टी, तुम्हाला जे पाहिजे तुमचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये मी दाखवतो. आणि त्यांनी मला इतके फ्लॅट्स दाखवले, ते कधी म्हणजे त्यांची वाईफ पण कविता मॅडम पण त्यांनी सुद्धा इतके छान छान सगळे फ्लॅट्स दाखवले. पण हा फ्लॅट आमच्या मनात खूप भरला, कारण की आम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे फ्लॅट बघत होतो आणि तो आम्हाला मिळत नव्हता. आणि जसं आम्ही ह्या फ्लॅटमध्ये एंट्री केली तसं त्यांनी सांगितलं की मॅडम हा तुम्हाला आवडेल असं आहे. आणि मेन म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे आहे सगळं आणि आमचं जे बजेट होतं त्या बजेटमध्ये बसणारा फ्लॅट होता. फ्रॉम द बिगिनिंग टू द टिल द एंड आय वुड से की सरांनी आम्हाला खूप मदत केली. म्हणजे आम्ही त्यांच्याकडे रात्री 11 वाजता फोन करायचो, सकाळी 6 वाजता फोन करायचो, अमोल सर हे होत नाही, अमोल सर हेच काय करायचं. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी तुमचं सगळं काम व्यवस्थित करून देतो. हा विश्वास त्यांनी आम्हाला दिला आणि आज त्याच्यामुळे आमच्या छोट्याशा घराचं स्वप्न साकार झालं. आणि त्यांनी आपला पूजेसाठी पूर्ण फ्लॅट व्यवस्थित सजून पण दिलेला आहे. हो, खूप सुंदर डेकोरेशन केलं. खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. आणि बाकी कुठे आम्हाला इलेक्ट्रिशियन पाहिजे किंवा काय फॅन लाईट किंवा काय फिटिंग करायला पाहिजे ते सगळं त्यांनी मदत केलेलं आहे आणि खूप छान सर्व्हिस आहे. थँक्यू. आणि मला एक विचारायचं की आपलं डॉक्युमेंटेशन कसं झालं आणि पैशाचे व्यवहार सगळे व्यवस्थित झाले? हो ठीक आहे. डॉक्युमेंटेशन व्यवस्थित झालंय आणि पैशाचा व्यवहार व्यवस्थित झालाय आणि आता बाकीचे जे प्रोसेस पण आहे ते पण व्यवस्थित होतील आणि आपण टच मध्ये असतात आणि ते पण व्यवस्थित फॉलोअप घेतात. मला ह्याच्याबद्दल एक पॉइंट ऍड करायचा आहे की डॉक्युमेंटेशन जे त्यांनी सांगितलं तर ते नेहमी आपल्याला कायद्यानुसार काय योग्य आहे या गोष्टींचा सल्ला देतात. की मॅडम तुम्ही असं केलं ना की तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही, देणाऱ्याला पण प्रॉब्लेम येणार नाही, तुम्हाला पण प्रॉब्लेम येणार नाही, पुढे तुम्हाला हा फ्लॅट विकायचा असेल तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. एक 10 दिवस उशीर होईल पण आपण हे डॉक्युमेंट पहिलं करून घेऊ आणि मग काम करू. तर असे त्यांनी आम्हाला कायदेशीर म्हणा किंवा कुठलेही सल्ले व्यवस्थित दिलेले आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू.